नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि भरभराट नांदो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 17 एप्रिल 2026 रोजी शुक्रवारी चैत्र अमावस्या आलेली आहे. या दिवशी केलेल्या धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व असते. हिंदू धर्मशास्त्रानुसार चैत्र अमावस्या ही हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. ही अमावस्या येत्या 17 एप्रिल 2026 रोजी आहे. या अमावस्येचा प्रारंभ हा 16 एप्रिल रोजी रात्री 8:11 होत आहे, तर 17 एप्रिल 2026 रोजी शुक्रवारी सायंकाळी 5:22 आहे. तर उदय तिथीनुसार ही दर्श अमावस्या 17 एप्रिल रोजी शुक्रवारी असणार आहे. या दिवशी केलेल्या धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व असते. एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? आपल्या आयुष्यात काही वेळा अशा विचित्र अडचणी येऊ लागतात की त्यामागचं कारण आपल्याला काही केल्यास समजत नाही. घरात पैसा येतो पण टिकत नाही. मेहनत खूप करतो पण यश हातात येत नाही. मुलांची प्रगती थांबते. घरात सतत वादविवाद होतात आणि कधी कधी तर एकामागून एक संकटही येऊ लागतात. अनेक वेळा लोक म्हणतात की हे सर्व योगायोग आहे, पण धर्मशास्त्र आणि आपल्या परंपरेनुसार अशा अनेक अडचणींचं एक मोठं कारण पितृदोष देखील असू शकतं. आता तुम्ही विचार कराल, पितृदोष म्हणजे नक्की काय आणि जर तो असेल तर त्यावर उपाय काय? तर आपल्या हिंदू धर्मात काही विशिष्ट तिथी अशा सांगितल्या आहेत, ज्या दिवशी पितरांची आठवण करून त्यांना प्रसन्न केलं तर आयुष्यातील अनेक अडथळे आपोआप दूर होऊ लागतात. अशाच अत्यंत महत्त्वाच्या तिथींपैकी एक तिथी म्हणजे दर्शा अमावस्या. यंदा 17 एप्रिल रोजी शुक्रवारी ही अमावस्या येत आहे. अमावस्येचा दिवस आधीपासूनच पितरांना समर्पित मानला जातो. पण जेव्हा अमावस्या शुक्रवारच्या दिवशी येते तेव्हा त्या दिवसाचे महत्त्व आणखीन वाढतं. धर्मग्रंथांमध्ये सांगितलं आहे की या दिवशी केलेले स्नान, दान, जप, तर्पण आणि पितरांची सेवा यामुळे अनेक पापांचा नाश होतो आणि घरावर पितरांची कृपा कायम राहते. काही पुराणांमध्ये तर असंही सांगितलं आहे की अमावस्येच्या दिवशी पितरांची ऊर्जा पृथ्वीच्या जवळ येते. म्हणजेच हा असा दिवस असतो की ज्या दिवशी आपण आपल्या पूर्वजांची आठवण करून त्यांना श्रद्धेने स्मरलं तर त्यांचा आशीर्वाद सहज प्राप्त होऊ शकतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय साधा पण खूप प्रभावी असा उपाय सांगणार आहे. हा उपाय इतका सोपा आहे की तो कोणीही सहज करू शकतो, पण त्याचं फळ मात्र खूप मोठं सांगितलं जातं. असे म्हणतात की हा उपाय श्रद्धेने केल्यास पितृदोष कमी होतो, घरातील अडथळे दूर होऊ लागतात आणि पितरांची कृपा मिळाल्याने घरात सुख, शांती आणि प्रगती वाढू लागते. विशेष म्हणजे या उपायासाठी फार मोठी पूजा, मोठे खर्च किंवा कठीण विधी करण्याची गरज नाही. फक्त एक छोटीशी वस्तू तुम्हाला कावळ्यासाठी घराबाहेर ठेवायची आहे. पण ती कोणती वस्तू आहे, कोणत्या वेळी ठेवायची आहे आणि त्यामागचं धार्मिक कारण काय आहे, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढे मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या अनेक लोकांना माहिती नसतात आणि कदाचित त्यापैकी एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवू शकते. तसेच चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आता पुढे आपण समजून घेऊया की दर्श अमावस्या पितरांसाठी इतकी महत्त्वाची का मानली जाते आणि जर घरात पितृदोष असेल तर त्याची लक्षणे नेमकी कोणती असू शकतात. आपल्या आयुष्यात कधी कधी अशा काही समस्या सुरू होतात की आपण कितीही प्रयत्न केले तरी त्या संपतच नाहीत. अनेक लोकांना असे वाटते की नशीब साथ देत नाही, काळ खराब चालला आहे किंवा कोणीतरी अडथळे आणत आहे. पण आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितलं आहे की काही वेळा सर्व अडचणींचे कारण पितृदोष देखील असू शकतो. पितृदोष म्हणजे काय? साध्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या पूर्वजांची योग्य प्रकारे आठवण न करणे, त्यांचे श्राद्ध, तर्पणाचे विधी विसरणे किंवा काही कारणामुळे त्यांना संतोष न मिळणे, यामुळे घरावर पितृदोष निर्माण होतो असे मानले जाते. जेव्हा पितर संतुष्ट नसतात तेव्हा त्यांच्या आशीर्वादाचा अभाव आपल्या आयुष्यात जाणवू लागतो. अनेक घरांमध्ये काही विशिष्ट समस्या वारंवार दिसून येतात, जसे की घरात पैसा येतो पण टिकत नाही, कष्ट आणि मेहनत खूप केली जाते पण त्याचे योग्य फळ मिळत नाही, काही लोकांना नोकरी मिळत नाही तर काहींना व्यवसायात सतत नुकसान होते, घरात कारण नसताना वादविवाद होतात, सदस्यांमध्ये मतभेद वाढतात, कधी कधी मुलं अभ्यासाकडे लक्ष देत नाहीत, चुकीच्या सवयींकडे वळतात किंवा त्यांच्या लग्नामध्ये अडथळे येतात. याशिवाय काही घरांमध्ये एकामागून एक सदस्य आजारी पडतात, अचानक खर्च वाढतात किंवा घरात नेहमीच चिंता आणि तणावाचं वातावरण निर्माण होतं. अशा प्रकारच्या अनेक अडचणी दीर्घकाळ चालू राहिल्या तर अनेक ज्योतिष आणि धर्मशास्त्र तज्ज्ञ त्यामागे पितृदोषाचे संकेत असू शकतात असे सांगतात.
म्हणूनच आपल्या परंपरेत पितरांची सेवा आणि त्यांची आठवण ठेवण्याला खूप मोठं महत्त्व दिलं गेलं आहे. अनेक संत महात्मे देखील सांगतात की देवाची पूजा महत्त्वाची आहेच, पण त्याआधी आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे देखील तितकंच आवश्यक आहे. कारण आपण आज जे काही आहोत ते आपल्या पिढ्यानपिढ्यांच्या आशीर्वादामुळेच आहोत. याच कारणामुळे दर अमावस्या ही तिथी विशेष मानली जाते. स्कंदपुराण, पद्मपुराण आणि इतर अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये असे वर्णन केले आहे की अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे, दान करणे, पिंडदान किंवा तर्पण करणे यामुळे पितरांना शांती मिळते आणि जेव्हा पितर संतुष्ट होतात तेव्हा ते आपल्या वंशजांना सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात. काही ठिकाणी अशी श्रद्धा आहे की अमावस्येच्या दिवशी कावळ्याला अन्न दिले तर ते अन्न पितरांपर्यंत पोहोचते, कारण कावळा हा पितरांचा दूत मानला जातो. म्हणूनच अनेक कुटुंबांमध्ये अमावस्येच्या दिवशी कावळ्याला अन्न ठेवण्याची परंपरा आजही जपली जाते. आणि हा उपाय इतका साधा आहे की कोणालाही सहज करता येईल. पण श्रद्धेने केला तर त्याचे परिणाम खूप सकारात्मक असल्याचे अनेक लोकांनी अनुभवले आहेत. या दिवशी शक्य असेल तर सकाळी थोडं लवकर उठावं, कारण अमावस्येच्या दिवशी केलेलं स्नान आणि पूजा यांना विशेष महत्त्व दिलं जातं. उठल्यानंतर सर्वप्रथम स्नान करावं, पण साधं स्नान न करता अंघोळीच्या पाण्यात 2 छोट्या गोष्टी टाकल्या त्याला अधिक पवित्र मानले जाते. स्नानाच्या पाण्यात थोडंसं गंगाजल आणि थोडेसे काळे तीळ टाकावेत. आपल्या धर्मग्रंथांमध्ये तिळांना पितरांशी संबंधित मानले गेले आहे. असे सांगितले जाते की तिळांचा स्पर्श झाल्याने नकारात्मकता कमी होते आणि पितरांना शांती मिळते. गंगाजल तर आधीपासूनच अत्यंत पवित्र मानले जाते, त्यामुळे या दोन्ही गोष्टी पाण्यात टाकून स्नान केल्यास शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतं अशी श्रद्धा आहे. जेव्हा आपण अशा प्रकारे स्नान करतो तेव्हा आपल्यामधील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि आपण जे काही धार्मिक कार्य करणार असतो त्याला अधिक सकारात्मकता मिळते. त्यामुळे हा छोटासा नियम पाळणे अत्यंत लाभदायक मानले जाते. स्नान झाल्यानंतर घरातील देवघर स्वच्छ करून देवांची नियमित पूजा करावी. आपल्या कुलदेवताची, भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची किंवा आपण ज्या देवतेची भक्ती करतो त्या देवतेची मनापासून पूजा करावी. काही लोक या दिवशी शिवलिंगावर जलाभिषेक करतात, तर काही जण भगवान विष्णूंचे नामस्मरण करतात. कोणतीही पूजा केली तरी ती श्रद्धेने आणि शांत मनाने केली तर त्याचे फळ अधिक मिळते असे सांगितले जाते. जर शक्य असेल तर देवांना पंचामृताने स्नान देखील शुभ मानले जाते. पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध, साखर या 5 गोष्टींचे मिश्रण. या पंचामृताने देवांना स्नान घातल्यानंतर त्यांना फुले अर्पण करावीत, अगरबत्ती लावावी आणि मनोभावी प्रार्थना करावी. पूजा झाल्यानंतर आपण जो उपाय करणार आहोत त्याची तयारी सुरू करायची आहे. हा उपाय खूप सोपा आहे, पण तो करताना श्रद्धा आणि विश्वास असणे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण अनेक वेळा लोक उपाय करतात पण मनात शंका ठेवतात आणि जेव्हा श्रद्धा पूर्ण नसते तेव्हा त्या उपायाचे फळही पूर्ण मिळत नाही. म्हणून हा उपाय करताना मनात एकच भावना ठेवायची, आपल्या पितरांना आठवण करून त्यांचे आशीर्वाद मिळवायचे. आता आपण त्या मुख्य उपायाच्या तयारीकडे येऊया. जसे मी आधी सांगितलं, हा उपाय खूप मोठा किंवा कठीण नाही, पण त्यामागची भावना आणि श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. आपल्या परंपरेत पितरांना संतुष्ट करण्यासाठी साधे आणि सात्विक अन्न अर्पण करण्याची पद्धत आहे. त्यामुळे या उपायासाठी देखील अगदी साध्या वस्तूंची गरज असते. सर्वप्रथम तुम्हाला गव्हाच्या पिठाची एक चपाती बनवायची आहे. ही चपाती करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्यामध्ये मीठ अजिबात घालायचे नाही. साधी मीठ नसलेली चपाती तयार करायची, कारण पितरांसाठी अर्पण केलेला नैवेद्य साधा आणि सात्विक असावा अशी परंपरा सांगते. त्यानंतर तुम्हाला थोडीशी तांदळाची खीर बनवायची आहे. खीर बनवताना फक्त 3च गोष्टी वापरायच्या, तांदूळ, दूध आणि साखर. ही खीर अगदी थोड्या प्रमाणात केली तरी चालेल, कारण हा मोठा जेवणाचा नैवेद्य नसून एक श्रद्धेने केलेलं अर्पण आहे. आपल्या परंपरेनुसार तांदूळ आणि दूध हे पवित्र अन्न मानले जाते, म्हणून अनेक धार्मिक विधींमध्ये तांदळाचा वापर केला जातो. असे मानले जाते की पितरांना तांदळापासून बनवलेले पदार्थ प्रिय असतात, म्हणून तांदळाची खीर या उपायामध्ये विशेष ठेवली जाते. खीर तयार झाल्यानंतर ती चपाती एका ताटात ठेवायची आणि त्या चपातीवर थोडीशी खीर ठेवायची, म्हणजे एक छोटासा नैवेद्य तयार होईल. यासोबत तुम्हाला 1 ग्लास स्वच्छ पाणी घ्यायचे आहे, तसेच 2 अगरबत्त्या देखील लागतील. या सर्व वस्तू तयार झाल्यानंतर हा उपाय घराच्या बाहेर जाऊन करायचा आहे, कारण पितरांसाठी अर्पण केलेला हा नैवेद्य कावळ्यासाठी ठेवला जातो. आपल्या श्रद्धेनुसार कावळा हा पितरांचा संदेश वाहक मानला जातो. म्हणूनच अनेक कुटुंबामध्ये अमावस्येच्या दिवशी कावळ्याला अन्न देण्याची परंपरा आजही जपली जाते. आता पुढचा टप्पा सर्वात महत्त्वाचा आहे.
कारण हा उपाय नेमका कसा करायचा, कोणत्या दिशेला तोंड करून बसायचं, कोणता मंत्र म्हणायचा आणि प्रार्थना कशी करायची, हे सगळं योग्य पद्धतीने केलं तरच त्या उपायाला पूर्णता मिळते. दर अमावस्येच्या दिवशी तुम्ही हा उपाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. म्हणजे तुमच्या सोयीप्रमाणे वेळेनुसार निवडू शकता. पण शक्य असेल तर सकाळी किंवा दुपारी शांत वातावरणात हा उपाय करणे अधिक योग्य मानले जाते. आता तुम्ही आधी तयारी केलेलं ताट म्हणजे चपाती आणि त्यावर ठेवलेली तांदळाची खीर तसेच पाण्याचा ग्लास, 2 अगरबत्त्या घेऊन घराच्या बाहेर यायचं आहे. घराच्या अंगणात, गच्चीत किंवा घराजवळ जिथे कावळे येतात अशा ठिकाणी बसायला हरकत नाही. त्या ठिकाणी बसताना शक्य असेल तर दक्षिणेकडे तोंड करून बसायचे. आपल्या परंपरेनुसार दक्षिण दिशा ही पितरांशी संबंधित मानली जाते. म्हणून या दिशेकडे तोंड करून प्रार्थना केल्यास पितरांपर्यंत आपली भावना पोहोचते अशी श्रद्धा आहे. यानंतर त्या ठिकाणी 2 अगरबत्त्या प्रज्वलित करायच्या, त्या ताटाजवळ ठेवायच्या, पाण्याचा ग्लास देखील बाजूला ठेवायचा आणि चपाती आणि खीर असलेले ताट जमिनीवर शांतपणे ठेवायचं. आता काही क्षण डोळे मिटून आपल्या पितरांची आठवण करायची. आपल्या आजोबा, पणजोबा किंवा जे पूर्वज आपल्याला आठवतात त्यांचे स्मरण मनात करायचं. जर तुम्हाला पितरांची नावे माहीत असतील तर त्यांचे नाव मनात घ्यायचे आणि जर नावे माहीत नसतील तरी चिंता करण्याची गरज नाही. त्यावेळी फक्त श्रद्धेने पितरांना नमस्कार करायचा. यानंतर तुम्हाला एक छोटासा मंत्र जप करायचा आहे. तो मंत्र असा आहे, ओम पितृदेवताय नमः. हा मंत्र शांतपणे 108 वेळा म्हणायचा. जर वेळ कमी असेल तर किमान काही वेळा तरी श्रद्धेने म्हणावा किंवा ज्यांना जमेल त्यांनी पितृस्तोत्राचे पठणही करू शकता. मंत्र जप करताना मनात एकच भावना ठेवायची, आपल्या पितरांना नम्रतेने स्मरण करायचे आणि त्यांचा आशीर्वाद मागायचा. जप पूर्ण झाल्यानंतर दोन्ही हात जोडून मनापासून प्रार्थना करायची. प्रार्थनेमध्ये असे म्हणू शकता, हे आमचे पितरो, जर आमच्याकडून जाणून किंवा नकळत काही चुका झाल्या असतील तर आम्हाला माफ करा. आमच्या घरावर तुमची कृपा राहू द्या. आमच्या कुटुंबाला सुख, शांती आणि प्रगतीचे आशीर्वाद द्या. ही प्रार्थना मनापासून केल्यानंतर तो नैवेद्य तिथेच ठेवायचा. कावळा येऊन तो अन्न ग्रहण करेल अशी श्रद्धा ठेवायची. हिंदू धर्मात कावळ्याला साधा पक्षी मानलं जात नाही. अनेक धर्मग्रंथात आणि परंपरामध्ये कावळा हा पितरांचा दूत मानला गेला आहे. म्हणजेच कावळ्याला दिलेले अन्न हे पितरांपर्यंत पोहोचते अशी श्रद्धा आहे. म्हणूनच श्राद्ध तर्पण किंवा अमावस्येच्या दिवशी कावळ्याला अन्न देण्याची परंपरा अनेक घरांमध्ये अजूनही जपली जाते. जेव्हा आपण श्रद्धेने कावळ्यासाठी अन्न ठेवतो तेव्हा त्यामागे एक भावना असते, आपल्या पूर्वजांना आठवण करून त्यांना संतुष्ट करण्याची. आणि असे मानले जाते की जेव्हा पितर प्रसन्न होतात तेव्हा त्यांच्या आशीर्वादाने घरातील अनेक अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. म्हणूनच हा नैवेद्य ठेवताना घाई करू नका. ताट त्या ठिकाणी शांतपणे ठेवून द्यायचे. शक्य असल्यास संपूर्ण दिवस ते ताट तिथेच राहून द्यायचे. त्या दरम्यान कावळा येऊन अन्न ग्रहण करेल अशी श्रद्धा ठेवायची. अनेक लोकांचा असा अनुभव आहे की अमावस्येच्या दिवशी केलेला हा छोटासा उपाय केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल जाणवू लागले. घरात शांतता वाढली, अडथळे कमी झाले आणि काही कामे जी खूप दिवसापासून अडकली होती ती पूर्ण होऊ लागली. यामागे मुख्य कारण म्हणजे पितरांचे आशीर्वाद. कारण ज्या घरावर पितरांची कृपा असते त्या घरात कधीही अन्न, पैसा किंवा आनंदाची कमतरता राहत नाही, असे आपल्या मोठ्यांकडून ऐकायला मिळते. म्हणूनच आपल्या परंपरेत एक गोष्ट वारंवार सांगितली जाते, देवाची पूजा करा पण त्याचबरोबर आपल्या पितरांची आठवण ठेवायला विसरू नका. कारण पितरांची कृपा असेल तर जीवनातील अनेक मार्ग आपोआप सुकर होतात. हा उपाय अतिशय सोपा आहे. फक्त श्रद्धा, विश्वास आणि कृतज्ञता या भावनेने तो केला तर त्याचा परिणाम अधिक चांगला मिळतो असे सांगितले जाते. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.